मुंबई जवळच्या नालासोपाऱ्यामध्ये मनोरंजन विश्वामध्ये एक धक्कादायक बातमी झालेली आहे। जी चित्रपटसृष्टीत काम करणारी संचिता उगले हिने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। मी त्या ठिकाणी उभा आहे आणि हीच ती इमारत आहे। या इमारतीमध्ये म्हणजे ही साई संतोषी अपार्टमेंट आहे, ही नालासोपाऱ्यामध्ये इमारत येते आणि दुसऱ्या मजल्यावर संचिता उगले जी आहे राहत होती। आणि संचिताने काल संध्याकाळी म्हणजे काल संध्याकाळी 5:30 ते 6च्या सुमारास आपल्या राहत्या घरामध्ये बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नाही आणि संचिता जी आहे आपले आईवडील आणि छोट्या बहिणीसोबत आहे, इथे राहत होती। काल बहीण काही कामानिमित्त बाहेर गेली होती आणि त्याच वेळेला तिने हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। सुरुवातीला आपण जाणून घेऊया ही संचिता उगले नेमकी कोण आहे। जर आपण नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट आहे, तर छावा चित्रपटामध्ये तिने काम केलं होतं। तारा राणीची भूमिका स्वीकारली होती। त्यासोबतच दिलवाली दुल्हन ले जाएंगे या चित्रपटात सुकून नावाची भूमिका तिने केली होती। अशा अनेक टीव्ही सिरियलमध्ये तिने काम केलं होतं। वास्तविक पाहता जेव्हा ही घटना काल पोलिसांना कळाली, त्यावेळी पोलिसांनी सुरुवातीला तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे। याच्यानंतर तर्कवितर्क सुरू झालेले आहेत आणि आज संध्याकाळी ही बातमी जी आहे मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली होती आणि त्यानंतर तिचा जो चुलत भाऊ आहे तो समोर आला आणि त्याने काही धक्कादायक खुलासे केलेले आहेत। या घटनेची जर आपण तुलना केली तर आजच्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी संचिताने हे टोकाचं पाऊल उचलली ती तारीख होती 14 जून 2026 म्हणजे कालची तारीख। आणि आजपासून म्हणजे बरोबर 6 वर्षापूर्वी म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत याने देखील आत्महत्या केली होती आणि ते प्रकरण जे आहे एक संपूर्ण राज्यभरासह देशभरात गाजलं होतं आणि तोच तो दिवस आहे। तिचा भाऊ जो आहे संचिताचा, तिने असाही आरोप केला आहे की तिचा संचिताचा इन्स्टा आयडी आहे, त्या इन्स्टा आयडीवर काल संध्याकाळी एक पोस्ट झाली आणि त्या पोस्टमध्ये सुशांत सिंग राजपूतचा फोटो होता आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की वी मिस यू सुशांत। एवढंच नाही तर जो सुशांत सिंगचा फोटो होता आणि त्याच्या खाली देखील अनेक काही ओळी तिथे लिहिल्या होत्या, त्या देखील तिच्या भावाने सांगितलेल्या आहेत। तिच्या भावाने अनेक धक्कादायक असे आरोप केलेले आहेत की तिच्यावर जो आहेत की तिचे मित्र म्हणजे ती अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती किंवा तिचा मूड हा खराब असायचा, पण तिने आपल्या काही मित्रांना त्याचं कारण सांगितलेलं आहे। तिच्याकडे अनेक कामं होती, टीव्ही चित्रपट सिरियल असतील किंवा एखादे छोटे मोठे पिक्चर असतील, त्यामध्ये तिच्याकडे रोल होता, परंतु तिचे रोल काढून घेण्याचा प्रयत्न तिच्या मित्रांकडून झाला असा त्याचा आरोप आहे। परंतु पोलिसांनी या संपूर्ण आरोपावर सध्या काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे, कारण पोलिसांपुढे सध्या हा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचं शवविच्छेदन करणं हे पोलिसांचं पहिलं काम आहे। परंतु तिच्या चुलत भावाने असे आरोप करत असताना चुलत भाऊ हे देखील सांगतो की गेल्या 7 महिन्यापासून आमचं कुठल्याही प्रकारे संभाषण झालेलं नाही। त्यामुळे एकंदर ह्या घटनेमधून नेमकं काय समोर येतं ते देखील सध्या पोलीस तपासानंतरच समोर येईल। एकंदर हा जर पाहिलं तर संचिताने हे पाऊल उचलल्यानंतर 22 वर्षाची अवघी संचिता होती। 22 वर्षाची तरुणी अशा प्रकारे टोकाचं पाऊल का उचलतात हा प्रश्न उपस्थित झालेला आहे, कारण सुशांत सिंग राजपूतनी हे पाऊल उचलल्यानंतर त्याच्यावर एक चित्रपट देखील आला होता आणि तरुणांना मार्गदर्शन तरुणांना नैराश्यातून बाहेर करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात होते। परंतु संचिताने आपलं दुःख जे आहे कोणाला सांगितलं नाही आणि संचिता मूळची ही अहमदनगरची आहे। संचिता उगले हिचा पूर्ण परिवार सध्या आता दुःखामध्ये आहे आणि हे जे दुःख आहे की म्हणजे त्यांचे आईवडील असतील किंवा त्याची बहीण असेल ते देखील चक्रावून गेलेले की संचिता असं करू शकत नाही, परंतु तिने टोकाचं पाऊल का उचललं, तिने याआधी काही प्लॅन केला होता का। सुरुवातीला असं वाटलं होतं की घरात कुठेतरी चिठ्ठी सापडेल, परंतु पोलिसांनी संपूर्ण घरं तपासलं परंतु चिठ्ठी देखील सापडलेली नाही। त्यामुळे आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नाही। ज्या ठिकाणी हा गुन्हा घडलेला त्यापासून हाकेच्या अंतरावर आचोळे पोलीस स्टेशन आहे। आचोळे पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली आणि त्या ठिकाणी आहे की मृतदेह ताब्यात घेतलेला आहे। सध्या फक्त आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। या प्रकरणी जे आहे की अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नाही, कोणालाही ताब्यात घेतलेला नाही, कारण हा जो तपास आहे आता आणखीन कोणाकडे जातोय, हा तपास आता फास्ट ट्रॅकवर केस चालवण्यात यावी अशी देखील मागणी नागरिकांची होते। कारण नालासोपारासारख्या छोट्याशा भागामध्ये ही संचिता राहायची आणि छावासारख्या चित्रपटात तिने तारा राणीची भूमिका केली होती, परंतु आसपासच्या परिसरातील लोकांना तिची माहिती देखील नव्हती, कारण ती फक्त आपलं काम आणि आपण अशीच तिची रोजचा दिनचर्या होती। रोज सकाळी यायचं, रात्री उशिरा किंवा सकाळी परत आपल्या कामावर जायचं असा तिचा रोजचा दिनक्रम होता। परंतु संचिता हे टोकाचा पाऊल का उचलते, आता यामध्ये जे आहेत की एखादी टीव्ही ॲक्ट्रेस अशा प्रकारचं पाऊल उचलते, त्यामध्ये नक्कीच कोणतरी सहभागी असणार असा आरोप त्याच्या घरच्यांनी केलेला आहे। आता पोलिसांना आपल्या तपासाची चक्र आहेत की ती फिरवावी लागणार आहेत। पोलीस आता या संपूर्ण घटनेकडे कशा प्रकारे पाहतात ते देखील पाहावं लागेल।
कारण 22 वर्षाची संचिता कोणालाही काही न सांगता कुठल्याही प्रकारची चिठ्ठी न देता एक चांगली अभिनेत्री होती, एक चांगल्या जे मोठ्या नामांकित हिंदी सिरियल होत्या त्यामध्ये तिने काम केलं, छावा चित्रपटासारख्या फेमस चित्रपटामध्ये तिने काम केलं। अशी तरुणी जर टोकाचं पाऊल उचलत असेल तर काय म्हणावं। आता एकंदरच पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पोलीस या प्रकरणात कशा प्रकारे खोलवर पोहोचतात आणि खोलवर पोहोचल्यानंतर काय त्यांच्या हाती लागतं ते देखील पाहावं लागणार आहे। मुंबई तकसाठी प्रवीण नलावडे, नालासोपारा।